कुर्ल्यात भरधाव बसनं अनेकांना चिरडला। आरोपी चालक संजय मोरे अटकेत। अपघातात 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। कुर्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत। चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याचं समोर। बीडमध्ये भर दिवसा सरपंचाचं अपहरण करून हत्या, आरोपी अद्यापही फरार। आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांची भूमिका। आमदार योगेश टिळेकरांच्या मामांची हत्या, यवत गावात सापडला सतीश वाघांचा मृतदेह। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। मार्कळवाडीमध्ये ईव्हीएम वरून राजकीय वातावरण तापलं। गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत जाहीर सभा घेणार। उत्तम जानकर यांच्या आंदोलनाला महायुतीचं उत्तर। बांगलादेश विरोधात देशभरात संतापाची लाट, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राज्यभरात मोर्चे। नाशिक आरोग्य विद्यापीठात पुन्हा पेपर लीक। एमबीबीएसचा पेपर सुरू होण्याआधीच पेपर लीक झाल्याचा मेल, विद्यापीठाकडून पोलिसात गुन्हा।